नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे ते व्हिडिओ बनवल्याच्यानंतर थंबनेल वगैरे लावायला मला येत नाही होते. काय म्हणते ते मला जमत नाही. मी आपले साधे व्हिडिओ बनवते आणि टाकते. ते मला जमत नाही. ते जास्त मोबाईल, फक्त मला ते रीलवरती व्हिडिओ बनवायचे सोडून द्यायचे, एवढंच मला माहिती. मोबाईलमधलं जास्त काय मला माहिती नाही. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे आई वडील. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या मुलांना साथ देतो, प्रत्येक गोष्टीमध्ये. पण मुलांनी पण आई वडिलाचं तेवढंच ऐकणं लय जरुरी आहे. आई वडील आपल्या मुलांना वाईट कधी सांगणार नाही, प्रत्येक गोष्ट चांगल्यासाठीच सांगतात. पण आताची मुलं काय करतात तर इग्नोर करतात. त्याला 18-19 वर्षाच्या रेंजमध्ये आली ना, त्यांना वाटतं आमच्यासारखं कोणच नाही, आमच्यासारखं ज्ञान कोणालाच नाही, असं वाटतं. आताच्या पोरांचं काम असं. तुम्हाला माहिती आहे, आम्ही लहान होतो ना तेव्हाची गोष्ट. आपले आई वडील तर नव्हतेच मला कधी, पण शेजाऱ्याने जरी दम दिला ना तरी खाली मान घालायचो आम्ही, गप्प बसायचो. कोणी आवाज जरी केला तरी गप्प बसायचो. पहिलं असं नव्हतं, आता लय वेगळं आहे. आता आई वडिलांनाच मुलांच्या सामने शांत बसावं लागतं आणि त्यांचंच ऐकून घ्यावं लागतं, त्यांचंच खरं. पण मुलांनी पण ना आई वडिलांना प्रत्येक गोष्ट सांगणं हे खूप जरुरी आहे. आई वडील कसे तुम्हाला सांगतात, चांगलं सांगतात, चांगल्या लेवलला लावतात. तुमचं आई वडिलांना हर गोष्ट शेअर करणं जरुरी आहे. आई वडिलांना सांभाळणं जरुरी आहे, त्यांचं मन राखणं जरुरी आहे. आई वडील आहेत ते कोणचे दुश्मन नाही तुमचे, ते खरं आहे का नाही. पण नाही, आताच्या पोरांना समजत नाही. त्यांना पंख फुटतात. 18-19-20 वर्षाचे झाले की पंख फुटतात की उडाले, खरं आहे की नाही. तुम्हाला काय माहिती, आई वडिलांनी तुमच्यासाठी, म्हणजे पैसा पाणी नव्हता पहिला आमच्याकडे, पण तुमच्यासाठी आई वडिलांनी किती त्रास काढलेला आहे. लोकांकडे भिका मागितली असताना लहानाचे मोठे केले. प्रत्येक त्रासमधून तुम्हाला वाचवलं त्यांनी. आणि आज तुम्ही तुमचे निर्णय तुमच्या मनाने घेता. दुःख लागतं ना कुठंतरी मनाला वाईट वाटतं की नाही, मला सांगा तुम्ही. आणि काय होतं, दुखले जातात मन. त्यासाठी मुलांनी पण थोडासा विचार करायचा. तुम्ही करा तुमची मनमानी, पण त्यातून पण थोडासा विचार आई वडिलाचा करणं खूप गरजेचं आहे. मला सांगायचं तेवढं सांगते मी. तुमचे विचार तुमच्यापाशी, खरं आहे की नाही. मी रागून पण बोलत नाही, एक सहज सांगते मी की आमच्या वेळेस असं नव्हतं. राग येईल तुम्हाला कदाचित, पण जे सत्य आहे ना तेच बोलते, खरं आहे तेच बोलत. नशिबाने तुम्हाला आई वडील आहेत, भाग्यातूनच. तुम्हाला सांगू, आमचं कंडिशन असं होतं, माझं कंडिशनच असं होतं की मी एक दुसऱ्याच्या दारात, त्यांनीच लहानाचा मोठा केलं मला. कसे कसे दिवस काढले, आई बापाचा कोणाचा सहारा नव्हता. मी इथपर्यंत कशी आली, लय त्रास काढला आई वडील नसताना. तुम्हाला आई वडील आहेत, तकदीर तुमचं, त्यांना ना विसरू नका कधी. मला एवढंच म्हणायचं. बाकी तुम्हाला म्हणजे मला असं वाईट नाही बोलायचं, मला असं कसलं दुःख लागत नाही.
ज्याचं मन त्याच्या संग, जे जे विचार त्याच्या संग, जे पण विचार करतात ते आपापला निर्णय काय असतच ना त्यांचा, खरं आहे का नाही?